राज्यातल्या काही भागामध्ये पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा. उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा. तर विदर्भात काही भागामध्ये 50-60 किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहण्याची शक्यता. 12वीचा निकाल उद्या जाहीर होणार. राज्य शिक्षण मंडळानं घोषित केली तारीख. उद्या दुपारी 1 वाजल्यापासून निकाल ऑनलाईन पाहता येणार. मंगळवारपासून कॉलेजमध्ये गुणपत्रिका मिळणार. राज्यामध्ये उद्या सीईटीची फेर परीक्षा. पीसीएम ग्रुपच्या परीक्षा प्रक्रियेमध्ये गणित विषयात तांत्रिक अडचणी आल्या होत्या. अशा 27,837 विद्यार्थ्यांची उद्या फेर परीक्षा घेतली जाणार. नांदेडमध्ये 20,000 विद्यार्थ्यांनी दिली नीटची परीक्षा. पोलिसांच्या चोख बंदोबस्तामध्ये 56 परीक्षा केंद्रांवर पार पडली परीक्षा. नाशिकमध्ये 15 मिनिट परीक्षेला बाकी असताना विद्यार्थी परीक्षा केंद्रावर न पोहोचल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता आलं नाही. 1:30 वाजता परीक्षा केंद्रावर पोहोचण्याच्या होत्या सूचना. परीक्षा केंद्रावर पोहोचू न शकणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसता आलं नाही. छत्रपती संभाजीनगरच्या पडेगावमधील औषधी वनस्पती उद्यानाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली भेट. यावेळी त्यांनी विविध औषधी वनस्पतींची घेतली माहिती. गोकुळ दूध उद्यापासून 2 रुपयांनी महागणार. पुण्या मुंबईमध्ये म्हशीचं दूध प्रति लिटर 74 रुपये तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये 68 रुपये प्रति लिटर. गाईच्या दुधामध्ये देखील 2 रुपयांनी वाढ. मुंबई पुण्यामध्ये 58, उर्वरित राज्यात 50 रुपये प्रति लिटर दर होणार. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये उन्हामुळे दूध उत्पादनामध्ये जवळपास 20% घट. दूध उत्पादनात घट आणि पशुखाद्याच्या दरात वाढ झाल्यामुळे शेतकरी अडचणीत. सरकारनं दूध भेसळ बंद करून दुधाला भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी. वांद्रे-वरळी सीलिंग ई वाहनांसाठी टोल मुक्त होण्याची शक्यता. ईव्ही वापराला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय. शिर्डीच्या साईबाबा संस्थानाला धमकीचा मेल आल्यानंतर साईबाबा संस्थान सतर्क. प्रत्येक भाविकाची तपासणी करूनच मंदिरात प्रवेश. पुणे-नागपूर वंदे भारत एक्सप्रेस लवकरच धावणार. मध्य रेल्वेकडून वेळापत्रक तयार करण्याचं काम सुरू. मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती. माझीवडा पुलावरील मुंबई मार्गिका 22 मे पर्यंत रात्रीच्या वेळी वाहतुकीसाठी बंद. रस्ते दुरुस्ती कामामुळे वाहतूक पोलिसांचा निर्णय. नागपुरात जगातील सर्वात मोठं चित्रपटगृह उभारणार. वेव्स 2025 परिषदेमध्ये महत्त्वपूर्ण घोषणा. प्रसिद्ध निर्माते अभिषेक अग्रवाल आणि विक्रम रेड्डी यांच्या प्रकल्पानं भारताला जागतिक मनोरंजन केंद्र करण्याचं उद्दिष्ट. सरकारच्या किती योजनांचा लाभ आदिवासी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतो याचा आढावा घेण्यासाठी आदिवासी पाहण्यांचं सर्वेक्षण. त्याचा अहवाल 30 मे पर्यंत सादर करण्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचे निर्णय. मनसेकडून मुंबईतल्या दिंडोशी परिसरामध्ये रोजगार मेळाव्याचं आयोजन. मनसे नेते अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन. मेळाव्यामध्ये बेरोजगार तरुण आपल्या पसंतीचा जॉब निवडू शकतात. महाबळेश्वरमध्ये महापर्यटन महोत्सव. पर्यटकांसाठी महोत्सवामध्ये विशेष हेलिकॉप्टर राईड. निसर्गाच्या कुशीतल्या महाबळेश्वराचं हवाई दर्शन घेण्याची पर्यटकांना संधी. हेलिकॉप्टर राईडला पर्यटकांचा सर्वाधिक प्रतिसाद. ओटीटी प्लॅटफॉर्म उल्लू ॲपकडून मेलद्वारे मनसेची जाहीर माफी. मनसे वर्सोवा विधानसभा विभाग अध्यक्ष संदेश देसाई यांच्या शिष्टमंडळाकडून आंबोली पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली होती तक्रार. पुण्याच्या पौडमध्ये नागेश्वर मंदिरातील अन्नपूर्णेच्या मूर्तीची विटंबना केल्याच्या निषेधार्थ उद्या मुळशी तालुका बंदची हाक. या प्रकरणी चांद नौशाद शेख आणि नौशाद शादाब शेख या पितापुत्रांना अटक. न्यू इंडिया बँकेच्या घोटाळा प्रकरणी अटकेतील जावेद आझमचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला. जामीन मिळाला तर पुराव्यांची छेडछाड करून साथीदारांची दिशाभूल करू शकतो. न्यायालयाचं निरीक्षण. उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक. नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये गोदावरी नदीपात्रामध्ये आंघोळ करण्यासाठी पर्यटकांची गर्दी. डोंबिवलीमध्ये 2 गटात राडा. तलवारी, लोखंडी रॉड आणि दगडांनी दोन्ही गटांकडून मारहाण. 3 ते 4 जण जखमी झाल्याची माहिती. दिल्लीहून शिर्डीला येणाऱ्या विमानामध्ये एका मद्यधुंद प्रवाशाकडून एअर होस्टेसचा विनयभंग. आरोपी संदीप सिंग विरोधात गुन्हा दाखल. इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाचा प्रकार. उमरेड नागपूर राष्ट्रीय महामार्गावर टिप्परची डांबरनं भरलेल्या ट्रकला धडक. अपघातामध्ये टिप्पर चालकाचा मृत्यू. चांबा परिसरातली घटना. मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि आरे वसाहतीमध्ये 54 बिबट्यांचं वास्तव्य. 10 वर्षांमध्ये बिबट्यांची संख्या 23 वाढली. महाराष्ट्र वन विभाग आणि वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन सोसायटीने केलेल्या अभ्यासातून माहिती समोर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.